नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सात्विक यात्रा या चॅनेलवर। आपल्या सर्वांना पापमोचनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर मग आज आपण पापमोचनी एकादशीची पवित्र व्रत कथा ऐकूया। कथा सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागते। या माझ्या मेहनतीला एक लाईक तर नक्कीच द्या। आता कथेला सुरुवात करूया। एकदा राजा युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे मधुसूदन, मला चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीबद्दल सांगा। त्या एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे व्रत कसे करावे? माझ्या मनात निर्माण झालेली ही जिज्ञासा कृपया शांत करा। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिरा, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात। आता मी तुला तिची पवित्र कथा सांगतो। पूर्वी पृथ्वीवरील राजा माधा यांनी लोमेश ऋषींना हाच प्रश्न विचारला होता जो तू मला विचारत आहेस। म्हणून लोमेश ऋषींनी राजा माधाला जे सांगितले होते तेच मी तुला सांगतो। राजा माधाने धर्माचे गूढ रहस्य जाणून घेण्यासाठी लोमेश ऋषींना विचारले, हे ऋषीश्रेष्ठ, मनुष्याच्या पापांचा नाश कसा होऊ शकतो? कृपया असा एखादा सोपा उपाय सांगा ज्यामुळे मनुष्याला आपल्या सर्व पापांपासून सहज मुक्ती मिळेल। तेव्हा लोमेश ऋषी म्हणाले, हे राजन, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात। या व्रताच्या प्रभावाने मनुष्याचे अनेक पापे नष्ट होतात। आता मी तुला तिची कथा सांगतो, ती तू मन लावून ऐक। प्राचीन काळी चित्ररथ नावाचे एक सुंदर वन होते। त्या वनात अप्सरा आणि किन्नर आनंदाने विहार करत असत। त्या ठिकाणी नेहमीच वसंत ऋतू असायचा। म्हणजेच काय तर त्या वनात सतत विविध प्रकारची सुंदर फुले फुललेली असत। कधी गंधर्व तिथे संगीत आणि नृत्याचा आनंद घेत असत, तर कधी देवेंद्र इंद्र इतर देवांसोबत तिथे क्रीडा करत असत। त्याच वनात मेधावी नावाचे एक महान ऋषी कठोर तपस्या करत होते। ते भगवान शिवांचे महान भक्त होते। ऋषी शिवभक्त होते, परंतु त्या वनातील अप्सरा कामदेवाच्या सेविका होत्या। एकदा कामदेवाने द्वेष आणि बदला घेण्याच्या भावनेने ऋषी मेधावी यांची तपस्या भंग करण्याचा विचार केला। त्यासाठी त्याने मंजू घोषा नावाच्या एका सुंदर अप्सरेला त्या वनात पाठवले। मंजू घोषाने आपल्या नृत्य, गाणे आणि मोहक हावभावांनी ऋषींचे ध्यान भंग करण्याचा प्रयत्न केला। तिच्या मोहक रूपामुळे आणि नृत्य गायनामुळे ऋषी मेधावी तिच्या प्रेमात पडले। यानंतर ते मंजू घोषासोबत रमण करू लागले। त्या काळात त्यांना दिवस रात्र कधी होते याचेही भान राहिले नाही। त्यावेळी ऋषी तरुण आणि अत्यंत बलवान होते। त्यांनी यज्ञोपवीत आणि दंड धारण केले होते। त्यांचे तेज इतके होते की ते दुसरे कामदेवच भासत होते। परंतु मंजू घोषाच्या सौंदर्याने मोहित होऊन ते शिवभक्ती विसरले आणि कामदेवांच्या प्रभावाखाली येऊन तिच्यासोबत रमण करू लागले। कामभावनेने मुनींना दिवस रात्र यांचेही भान राहिले नाही। अशा प्रकारे खूप काळ ते मंजू घोषासोबत रमण करत राहिले। बराच काळ लोटल्यानंतर एक दिवस मंजू घोषाने ऋषींना म्हटले, हे ऋषीवर, मला इथे येऊन खूप वेळ झाला आहे। आता मला स्वर्गात परत जाण्याची परवानगी द्या। हे ऐकून ऋषी मेधावी म्हणाले, हे सुंदर मोहिनी, तू तर आत्ताच संध्याकाळी आली आहेस, सकाळ झाल्यावर जा। ऋषींचे हे शब्द ऐकून मंजू घोषा पुन्हा त्यांच्यासोबत राहू लागली। अशाच प्रकारे दोघेही खूप काळ एकत्र राहिले। काही दिवसांनंतर मंजू घोषाने पुन्हा ऋषींना विनंती केली, हे ब्राह्मण श्रेष्ठ, आता कृपया मला स्वर्गात जाण्याची परवानगी द्या। पण यावेळीही ऋषींनी तेच उत्तर दिले, हे रूपवती, अजून फार वेळ झालेला नाही, थोडा वेळ अजून इथेच थांब। हे ऐकून मंजू घोषा म्हणाली, हे ऋषीवर, तुमची रात्र तर खूपच लांब आहे। जरा तुम्ही स्वतःच विचार करा, मला इथे येऊन किती काळ झाला आहे। आता इथे अधिक वेळ थांबणे योग्य नाही। अप्सरेचे हे शब्द ऐकून ऋषी मेधावी विचारात पडले। त्यांना थोडे थोडे काळाचे भान येऊ लागले आणि ते गंभीरपणे विचार करू लागले।
जेव्हा ऋषी मेधावी यांना वेळेचे भान आले तेव्हा त्यांना समजले की मंजू घोषा अप्सरेसोबत रमण करत करत तब्बल 57 वर्षे निघून गेली आहेत. हे सत्य कळताच त्यांना मोठा धक्का बसला. आतापर्यंत जी अप्सरा त्यांना अतिशय सुंदर आणि मोहक वाटत होती तीच त्यांना कालरूपासारखी भयंकर वाटू लागली. इतका मोठा काळ भोगविलासात वाया गेला हे लक्षात येताच त्यांना खूप राग आणि पश्चाताप झाला. ते अत्यंत क्रोधाने पेटले. त्यांनी तपाचा नाश करणाऱ्या त्या अप्सरेकडे भुवया उंचावून रोषाने पाहिले. रागामुळे त्यांचे ओठ थरथर कापू लागले आणि त्यांच्या इंद्रिया अस्थिर झाल्या. कंप पावत असलेल्या आवाजात मुनी मेधावी त्या अप्सरेला म्हणाले, अगं दुष्टे, तू माझ्या तपस्येचा नाश करणारी आहेस. तू महान पापी आणि अत्यंत दुराचारी आहेस. तुझ्यावर धिक्कार आहे. आता माझ्या शापामुळे तू पिशाचिनी होऊन जा. मुनींच्या या क्रोधयुक्त श्रापामुळे ती अप्सरा पिशाचिनी बनली. हे पाहून ती अत्यंत दुःखी झाली आणि विनवणी करत म्हणाली, हे ऋषीवर, तुम्ही माझ्यावर राग काढून आता शांत झाला असाल, परंतु कृपया मला सांगा की या शापातून मुक्त होण्याचा उपाय काय आहे. विद्वान लोक सांगतात की सज्जनांची संगत नेहमी चांगले फळ देते आणि मी तर तुमच्यासोबत अनेक वर्षे राहिले आहे, म्हणून आता तुम्ही माझ्यावर कृपा करा. नाहीतर लोक असेच म्हणतील की एका पुण्यात्मा ऋषीच्या संगतीत राहूनही मंजू घोषा पिशाचिनी झाली. मंजू घोषाचे हे शब्द ऐकून ऋषी मेधावी यांना आपल्या क्रोधाबद्दल खूप खंत वाटली. त्याचबरोबर त्यांना आपल्या अपमानाचीही भीती वाटू लागली. म्हणून त्यांनी त्या पिशाचिनी बनलेल्या मंजू घोषाला सांगितले, तू माझे खूप नुकसान केले आहेस, तरीसुद्धा मी तुला या शापातून मुक्त होण्याचा उपाय सांगतो. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते. त्या दिवशी जर तू व्रत आणि उपवास केलास तर तुला या पिशाचिनी देहातून मुक्ती मिळेल, असे सांगून मुनी मेधावी यांनी तिला व्रताचे संपूर्ण विधी समजावून सांगितले. यानंतर स्वतःच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी ते आपल्या वडिलांकडे म्हणजेच शवन ऋषींकडे गेले. शवन ऋषींनी आपल्या पुत्राला पाहिले आणि म्हणाले, हे पुत्रा, तू असे कोणते कर्म केले आहेस की तुझे सर्व तप नष्ट झाले आहे. तुझ्या तेजावर आता मलिनता दिसत आहे. तेव्हा मेधावी मुनी लाजेने आपले डोके खाली घालून म्हणाले, पिताश्री, मी एका अप्सरेसोबत रमण करून खूप मोठे पाप केले आहे. कदाचित त्या पापामुळेच माझे सर्व तप आणि माझे तेज नष्ट झाले आहे. कृपया मला या पापातून मुक्त होण्याचा उपाय सांगा. तेव्हा शवन ऋषी म्हणाले, हे पुत्रा, तू चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील पापमोचनी एकादशीचे भक्तिभावाने आणि विधीपूर्वक व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझी सर्व पापे नष्ट होतील. आपल्या पित्याचे वचन ऐकून मेधावी मुनींनी विधीपूर्वक पापमोचनी एकादशीचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावामुळे त्यांचे सर्व पाप नष्ट झाले. तसेच मंजू घोषा अप्सरेनेही पापमोचनी एकादशीचे व्रत केले. त्या व्रताच्या पुण्यामुळे तिला पिशाच योनीतून मुक्ती मिळाली. तिने पुन्हा आपले सुंदर अप्सरेचे रूप धारण केले आणि स्वर्गलोकात परत गेली. त्यानंतर लोमेश ऋषी राजा माधाला म्हणाले, हे राजन, पापमोचनी एकादशीच्या प्रभावामुळे सर्व पापांचा नाश होतो. या एकादशीची कथा जर कोणी श्रवण किंवा वाचन केले तर त्याला 1000 गायींचे दान केल्या इतके पुण्य मिळते. या व्रताच्या प्रभावाने ब्रह्महत्या करणारा, सोने चोरी करणारा, मद्यपान करणारा, अयोग्य संबंध ठेवणारा अशा भयंकर पाप करणाऱ्यांचेही पाप नष्ट होतात आणि शेवटी मनुष्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होते. तर ही होती पापमोचनी एकादशीची पवित्र व्रत कथा. आपल्याला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी सात्विक यात्रा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.